राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत झालेली बैठक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। या बैठकीमागील नेमकं कारण आगामी आठवड्यात स्पष्ट होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे। या बैठकीमागे आगामी विधेयकांवरील भूमिका असल्याचे संकेतही अमोल मिटकरी यांनी दिलेत। लोकसभेत आगामी आठवड्यात 2 महत्त्वाची विधेयके सादर होणार आहेत। या विधेयकांच्या समर्थनार्थ कोण उभे राहतात आणि कोण सभागृहातून बाहेर पडतात यावरून शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीचं खरं कारण स्पष्ट होईल असं भाकीत मिटकरी यांनी केलंय। काल आमदार रोहित पवार यांनी सांगितलं होतं 17 ऑगस्टपर्यंत वाढ बघा, काहीतरी मोठी उलथापालथ होईल। आणि आज सकाळी 11 वाजता पवार साहेबांच्या 8 खासदारांनी देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदीजींची अर्धा तास भेट घेतली आणि त्यानंतर त्या भेटीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी विनंती करण्याकरता आम्ही गेलो होतो। हे जरी खासदारांनी म्हटलं असेल तरी नेमकं त्यातलं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली। त्यांनी काय आरोप करायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमची ताकद नक्कीच आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू। जर कुठं कमी दिसत असेल तर आमदार रोहित पवारांनी तसं सांगावं, जिथे काही कमी दिसत असेल ते दुरुस्त करून पुढे जाऊ।